काल महात्म्याचा दिवस होता. कारण कुठल्याही गोष्टी, कुठल्याही वळणावर जात असताना, कुठल्याही रस्त्यावर चालत असताना अगोदर त्याचं वर्म जाणून घेणं गरजेचं असतं, त्याचं चरित्र पाहणं गरजेचं असतं. मी कालच सांगत होते की पुस्तक पाहिल्याबरोबर कशाचं पुस्तक आहे हे ज्याला समजतं. मी कशासाठी मंडपात आलो, मी मंडपात मला जायचंय कशासाठी, ही कथा कशासाठी आहे याचं मी काल तुम्हाला सविस्तर वृत्तांत या ठिकाणी दिलेला आहे. शिवपुराण कशासाठी ऐकायचं किंवा पुराणाच्या कथा कशासाठी ऐकायच्या. काल मी तुम्हाला सांगितलं होतं मला वेळ झालाय. मी आज बरोबर घड्याळीच्या काठ्यावर 8 वाजता 7:59 तुमच्या मंडपाच्या दारात उपस्थित होतो. कारण ज्याला वेळ माहिती आहे, ज्याला काळ माहिती आहे, ज्याला कर्म माहिती आहे, ज्याला कर्माची अपेक्षा माहिती आहे, ज्याला कर्माचं फळ माहिती आहे, त्या व्यक्तीने कर्मानं कर्माच्या गतीप्रमाणे चालव. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की उद्यापासून वेळ होऊ नये देणार. कारण जी गोष्ट माझ्या जीवनात परत परत घडणार नाही, मला दररोज मिळणार नाही. कारण ऐकायला दररोज काही ना काही वेगवेगळं मिळतं, पण ज्याचं पाहिजे, जे पाहिजे ते गुणगान मला ऐकायला मिळत नाही. आणि ते गुणगान आपल्याला ऐकायचं त्या प्रभू शंकराचं, त्या प्रभू महादेवाचं, त्या प्रभू शिव परमात्म्याचं. म्हणून आमच्याकडे म्हणतात ज्योतिर्लिंगाची स्थापना आहे. ज्योतिर्लिंग कधीचे आहे, ज्योतिर्लिंग कधीपासून आले. प्रत्येक ज्योतिर्लिंगाला एक विशेष महत्व आहे. कोणी कोणासाठी स्थापन केलेलं आहे, तर कुठल्या प्रकट स्वरूपातला आहे ज्याला स्वयंभू म्हणून ओळखलं जातं. मी काल सांगितलं होतं मी की वर्णानुसार जर चौकोनी पिंड असेल तर ते कशाचं प्रतीक आहे, ते कोणी स्थापना केली याचं वर्णन आपल्याला ऐकायचं. जर गोल असेल, जर लांब असेल, जर आखूड असेल, जर स्टक मध्ये असेल, पंचसूत्रामध्ये असेल तर ते कोणी स्थापन केली, त्याची पद्धती काय आहे. जे जमिनीपासून उंच आहे, जे जमिनीत आहे, जे जमिनीच्या आतमध्ये आहे, ते स्वरूप आहे. ते कुठल्या स्वरूपाने आपल्यावर कृपा करणार आहे याचं हे वर्णन आपल्याला 7 दिवसामध्ये ऐकायचं हे मी काल सांगितलं. कर्मधर्म संयोगाने कालचा हा दिवस आपला निघून गेला ना. जर एखाद्याच्या आज मनामध्ये आलं, काल मी उपस्थित नव्हतो, मला कालच्या दिवसाचा अनुभव घ्यायचा तर घेता येतो. तुम्ही रोहित पिंपळगाववाले आहात, काही शक्य होतं, पण एवढं होतं का शक्य. एवढंच माझ्या जीवनात लक्षात गेलं की गेलेली वेळ परत येत नाही. गेली घडी या सांगतो ही सोय, सांगतो ही सोय. या सांगतो ही सोय, सांगतो ही सोय.
गेलेली वेळ आपल्यासाठी परत येत नाही. मी कालच सांगितलं होतं, जर देवाचं नाव घेतलं तर आपले हात कुठं असावे, तसे घडी घालून ठेवलेले असावे. ते आमची चूक नाहीये. आम्ही ज्या शाळेत शिकलो, आम्ही ज्या जीवनात वावरलो, त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं, जर एखादा बोलत असेल, एखादा जर काय केलं तर आपलं काय असावं, हाताची घडी तोंडावर. ते अजून तुम्ही विसरले नाही, बरोबर आहे ना? पण आपल्या शाळेत थोडंसं वेगळं आहे. आमच्या शाळेत एकच नियम आहे, कसंही बसलात तरी चालतं. त्याला काय अमुक या पद्धतीत बस असं काही नियम. जर मांडी घालता येत नाही तर दुसऱ्याच्या डोक्यावर पाय ठेवून बसा, काय बिघडत. फक्त ते समोरचे ज्याच्यावर ठेवतात त्याला मान्य असावं. कारण का प्रत्येक जण शिवस्वरूपातला आहे, प्रत्येकाच्या अंतरात्म्यामध्ये शिव वास करतोय. प्रत्येक जण इथं भक्त म्हणून आलेला आहे, शिवभक्त म्हणून आलेला आहे. कसंही बसा, पाय लांबून बसा. खूपच झोप आली तर इकडे जागा थोडीशी रिकामी जाऊन आडवं झाला तरी चालेल, इकडेही थोडीशी शिल्लक आहे. महाराज तुका कथेच्या मंडपात बसणंही आणि भाग्यवानाचं लक्षण आहे. नुसतीच संख्येने कथा नाही ऐकायची. आपण आपल्या मस्तीत राहून कथा ऐकायची. ज्याला स्वतःला बदलून काहीतरी करता येतं त्याला भक्त नाही म्हणत. जर स्वतःच्या सवयी सहित काहीतरी करता येतं त्याला भक्त म्हणतात. आणि तो भक्त मला व्हायचंय, त्या भक्तीत मला रंगायचंय, त्या भक्तीत मला पावन व्हायचंय. मस्ती में रंगे मस्ताने हो गए, मस्ती में रंगे मस्ताने हो गए, मस्ती में रंगे मस्ताने हो गए, मस्ती में रंगे मस्ताने हो गए. बोले तेरे बोले बाबा तेरे, सूझ तेरे नाम दीवाने हो गए, सूझ तेरे नाम
कथे कीर्तना भगवंताच्या नामघोषा भगवंताचं नाव घेताना मस्तीत असलं पाहिजे. नाहीतर आमच्याकडे आता कथेत कालपासून पाहून राहिले मी पाटील, मला वाटलं काय आनंदी लोक असतील. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीवर एक धपास कोटीचं कर्ज आहे असं मला वाटतंय. असं मला वाटतं का तुमचं मला माहिती नाही किती आहे. असे दुर्मिळ आणण्यासाठी कुठून तर पकडून आणले तर त्यांना रोजगार दिलाय की इथे 3 तास आपल्याला इथं बसायचं तरच काय ते मिळणार. असे धरून आणल्यासारखे बसतात. पण आपल्याकडे सूट आहे, कसंही बसा, गुडघ्याचा त्रास आहे लांबून बसा. तर मी म्हणलं की तुम्हाला काय की मांडीच घालून बसा, अमुकच बसा. मला नियमात राहून शिव नाही पाहिजे, मला माझ्या मस्तीत राहून शिवाची प्राप्ती पाहिजे. आणि ती प्राप्ती करून घेण्यासाठी मी पाताळेश्वराला विनंती करतोय. मी असा आहे, बघ तुला स्वीकारता येतंय का. एवढा त्या भक्ताचा त्या देवावर अधिकार प्राप्त होण्यासाठी तेवढं त्याची साधना केली पाहिजे. जसा आहे तसा आहे मी. तुझ्या कृपेने मला बदलायचं असेल तर बदल. तुझी कृपा झाल्यानंतर मी आपोआप बदलणार आहे हे जर तुला विश्वास असेल तर माझ्यावर. कुंभार कधीच म्हणत नाही माती मडक्याला चालत नाही म्हणत. तो नदी काठेला जातो, मिळेल ते उपलब्ध करून घेऊन येतो, घरी आणून चालतो. नसली तरी त्या काबिल नसली तरी, त्या योग्यतेची नसली तरी तिला चाळून 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 एखादं मडकं बनावं, एखादा धातू, एखादी वस्तू बनावी या उद्देशाने तो कुंभार त्याला तयार करतो. त्या मातीला माहिती आहे माझा उद्धार होणार आहे. अनेक घर निघून जातात. अनेक घर निघून गेल्यानंतर जे शिल्लक उरते, चाळून 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 जे शिल्लक राहते तिच्यावरती अभिषेक होतो, म्हणजे पाणी पडतं. मग त्याला बोललं जातं. पण तोही म्हणतो मी तुला घडवणार आहे, पण मी तुला तुडवल्याशिवाय घडवणार नाही. मग कुंभार त्याला तुडवायलाही लागतो. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही. जर ती माती म्हणली असती एवढं मला तुडवतंय, नमः पार्वतीपतये महादेव पाताळेश्वर भगवान की जय. अर्ध्याच्या वर काम आमचीच माणसं करतात. ती मी माझ्या सोबत आणलेली आहे. तुमच्या गावातला एकही नाही माझ्यासोबत. अख्खं पूर्ण देवाचं नाव आम्ही घ्यायचं, तुम्ही जयही नाही मारायचं. गाव तुमचं, देव तुमचा. रोज त्याला मागायला जाणार तुम्ही, देणार तो तुम्हाला. आणि जय कोण म्हणणार तर आम्ही रोजान लावलेली, बरोबर आहे. नमः पार्वतीपतये महादेव पाताळेश्वर भगवान की जय. आता इथून पुढे मला सांगायची वेळ येऊ नये. कारण जर मी 2-3 दिवस तुम्हाला सांगण्यात जर वेळ घालवला तर मी सांगणार कधी काय. ज्यासाठी मला बोलवलं तेही माझं काम पूर्ण व्हायचं नाही. त्यावेळी कुंभार घर काढून 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 ती माती शिल्लक ठेवतो, त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला तुडवतो ना, ते एक विधी संस्कार समजून ती माती सहन करतो. आणि ज्याला तुडवून 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 सगळं झाल्यानंतर जर एक गोळा बनला, न तुटणारा न क्रॅक होणारा, तरच त्याला चरकावर फिरवलं जातं. आमच्या इकडे थोडस 2 राऊंड मारू दे, चक्कर येते. त्या मातीला काय वाटत असेल महाराज, तुम्हाला एवढं कसं कळत नाही? त्या मातीला कळत असेल का? नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर या जीवनात
या आकाश मंडलामध्ये 84 लक्ष जीव राहतात. किती? 84 लक्ष जीवाची व्याप्तीने हे आकाश मंडल भरलेलं आहे. फक्त आम्हालाच अधिकार आहे कीर्तनात जाण्याचा, आम्हालाच अधिकार आहे आनंद व्यक्त करण्याचा, आम्हालाच अधिकार आहे हसण्याचा, आम्हालाच अधिकार आहे रडण्याचा, आम्हालाच अधिकार आहे दुःख व्यक्त करण्याचा, सुख दाखवण्याचा. त्यासाठी भाग्यवंत आहोतच आपण. पण बाकीचे जे जीव आहेत तेही दुःख भोगतात, पण तोंडाने सांगत कधीच नाही. अनेक जीव आहेत दुःखाच्या यातनेतूनच बाहेर पडतात आणि तिथेच ते संपतात, पण ते सांगत कोणाला नाही. काही काही जीव हवेत जन्माला येतात. छोटे छोटे कणामध्ये जन्म घेणारे जीव आहेत. ते जीव तरी त्या मातीत राहिले असते. ते जीव बोलतात एवढे 3 दिवस झाले आपल्याला तुडवलं चाललंय, आपण कस काय काही प्रतिक्रिया देत नाही. माती पाणी उजेड वारा तुझ मिसळसे सर्व पसारा. आभाळ चमगे आकारा तुझ्या घटाचा उतरलेला, तुझ्या घटाचा उतरलेला नसे तू वेला विठला, तू वेला विठला, तू वेला. त्यावेळेस पूर्वण ज्यावेळेस एखादी वस्तू तयार होते तर सुबक अशी मूर्ती तयार केली जाते. तिला अग्नीमध्ये टाक दिला की तिला मार्केटला बाजारात किंमत येते. नुसत्याच नदीच्या मातीला, नदीकाठच्या मातीला बाजारात विकला असतं तर किंमत आली असती का? पण त्या पद्धतीतले आपण बघतो अनेक यातनेतून शिव सहज मिळू नये आणि मिळतही नाही. पण जो शिव आहे तो शाश्वत आहे, जो शिव आहे तो सत्य आहे, जो शिव आहे तो सुंदर आहे. फक्त याचं स्वरूप आम्हाला पाहायचं. काल आपण महात्म्य पाहिलं. निकाल पहिला दिवस वेळ सगळ्यालाच झाला होता आणि कथेची सुरुवात कुठून करायची असते किंवा काय करायचे असते यापेक्षा वर्णनात दिवस पहिला जात असतो ते मान्य आहे. पण खऱ्या अर्थाने शिवकथा ही सोहळा आपल्या सर्वांच्या सहकार्याने होतो. हा सोहळा कोणाचा आहे? इथं बसलेल्या एखाद्याला माहित आहे हा सोहळा कोणाचा आहे? तुम्ही माझ्याकडनं का पाहू उत्तर विचारतो मी. हा सोहळा कोणाचा आहे?
भगवान भगवान ते आम्हीच नाव घ्यायचे. भगवान जर तुमचे भांडणं लावले आता आणि गपचूप भांडण करा म्हणलं तर करता येतं का तुम्हाला? कधी कधी हेच भांडण ना मनाचं आणि शिवाचं व्हावं, त्या जीवाचं आणि शिवाचं व्हावं, आणि तो आवाज जो निघेल ना तो परमात्म्याकडे पोहोचलेला असेल. हा उत्सव कोणाचा आहे? भगवान भगवान आमचाच आहे महाराज. राहू द्या, कुणाचा कसं तुम्हाला ज्याला गेलं ते बोला ना. तुम्ही आम्हाला कसं करता? आम्ही तुमचं ऐकण्यासाठी इथं बसलो. आम्ही थोडंच बोललो, आम्ही रोजच बोलतो, बरोबर आहे. आम्ही ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस कधीच गप्प बसा म्हणून सांगता, आणि ज्यावेळेस आम्हाला बोलायचं नाही आता तुम्ही तुम्हाला ऐकण्यासाठी बसलोय तर तुम्ही आम्हाला बोला म्हणून सांगताय. मी तुम्हाला इकडं तिकडं कुठेही संसारातल्या गोष्टी लौकिक सुखाच्या गोष्टी बोला म्हणत नाही, तर जे सुख मला शाश्वत पाहिजे त्या सुखाची गोष्ट आहे. ते म्हणजे कोण देणारा कोण आहे? भगवान पातालेश्वर आहे, आणि हा त्याचा उत्सव आहे. आणि त्यामध्ये आजचे यजमान माझ्याकडून मगाशी राहून गेलो, कारण ज्यांचे सहकार्य लाभतंय त्यांचे आभार मानले पाहिजे. म्हणून आजचे सकाळचे यजमान श्री गणेश बाबूरावजी सोनटक्के व सायंकाळचे यजमान श्री बाबूराव नरसिंगराव पेंटेवार, या दोन्ही सद्भक्ताला दयाघन पातालेश्वर असेच त्यांच्याकडून सेवा करून घ्यावं, आणि त्यांच्यावरती कृपा कायम अबाधित ठेवत राहावं. कारण ज्या कथेसाठी आपण आलो, जी कथा आहे घडणाऱ्याची आहे, घडवणारा नाही तर कोण? घडणारे सगळे. कारण पहिली कथा कुठे सांगितली तर सर्वात पहिले गूढ रहस्य सांगितलं ते अमरनाथच्या ठिकाणी शिवानं पार्वतीला सांगितली एक. दुसरी चंचुला नावाच्या पतीच्या उद्धारासाठी पिशाच योनीमधल्या एका व्यक्तीला, त्या म्हणजे चंचुलाच्या पतीला तुंबर नावाच्या गणानं सांगितली ही दोन. तिसरी कथा एका महादेव मंदिरात प्रयाग क्षेत्रामध्ये जात असताना काशी क्षेत्राच्या रस्त्यावरती येणारा आजचं बटुकेश्वर धाम या ठिकाणी स्थित असणाऱ्या ठिकाणी अनेक ब्राह्मणांच्या सांगण्यावरून अनेक ब्राह्मण तिथं बसले असताना शुक आणि सौनक यांच्यातला संवाद सांगत असताना एक पंडित ऐकतो, सांगतो, आणि तेच आमच्या देवराज ब्राह्मणाला सापडते. ते देवराज ब्राह्मणाच्या कानावर ते शिवकथेचे बोल पडतात आणि त्याचा उद्धार होतो. या पद्धतीने तिसऱ्यांदा सांगितली गेली. आणि चौथ्यांदा जर ही कथा कुठे सांगितली असेल तर प्रयागराज क्षेत्रामध्ये 80,000 शौनकांना सुतांनी सांगितली ही ती कथा, आणि त्यांच्यापासून आपल्यापर्यंत म्हणजे आज या व्यासपीठावरून आपण सांगतोय. कारण तुम्हाला सगळ्यांनी 4-5 वर्षापासून ही कथा ऐकत असल्यामुळे महात्म्यामध्ये मी जास्त वर्णन होतं. त्या कथेचे फायदे काल सांगितले की आम्ही फायद्याशिवाय कुठेही जात फायदा असेल तरच जातो महाराज, ही 100% खरी गोष्ट आहे. म्हणून काल त्याचे फायदे सांगितले की ते ऐकल्यानंतर ऐकण्याची पद्धत सांगितली, ते ऐकल्यानंतर कशी ऐकायची. आमच्याकडे कथा कशी ऐकतात? बसून ऐकतात, बरोबर आहे. कुठे बसून ऐकतात? तर मंडपात जाऊन ऐकतात. काही लोकांना मंडपात येणं होत नाही म्हणून या साधनाचा वापर आहे. श्रुत आणि सौनक ही कथा सांगत असताना त्या काळचं कुठलं माहित असेल? 80,000 लोकांना सांगितली. आणि मगाशी मला सांगितलं की महाराज जरा माईक जवळ घेऊन बोला, मागच्याला ऐकू येईना. मी थोडासा कन्फ्युज झालो, म्हणलं माईक तर इथेच आहे, असा तर माझा आवाज या समोरच्या पर्यंतही जात नसेल. माझा आवाज नक्की मागे जात नाही, म्हणजे असा आवाज यांच्याकडे येतोय मागे माईकचाही पोहोचत नाही, असे तुमचा दोष आहे तो माझा. तरी आज जवळ घेतलं थोडस. आज तरी ऐकले होते ना मागच्या ना? येते की नाही?
धन्य आहे. नमः पार्वतीपते. हर हर महादेव. नाही कळाला खूप जणांना. माझे धन्य जीवनाची धन्यता कशात आहे हेच नाही कळालं. तर बाकी जीवनात कितीही कथा ऐकले, कितीही प्रवचन ऐकले, कितीही कीर्तन ऐकले, तरी त्याचा काही फायदा होत. आमच्याकडे एक मन आहे, नळी फुंकिले इकडून तिकडे. ठीक आहे, मला तेवढं पाठ नाही, पण मी थोडंसं ऐकलं असल्यामुळे ते म्हणून दाखवलं. मला तर काही कुणाला बोलायचं नाहीये, कारण माणसानं नम्र व्हायला शिकलं पाहिजे. नम्र विचारल्यानंतर सरळ सांगा, गाव कोणाचं आहे, हे गाव कोणाचं आहे. तुम्ही तरी सांगताय गाव कोणाचं आहे. कमीत कमी आमचं तरी म्हणा, कमीत कमी म्हणा आमचं. हे गाव कोणाचं आहे. माझं तर म्हणूच नका, कारण माझं म्हणणं आहे की आपल्यात कसं गावात ते राहिलंच नाही म्हणा. माझं म्हणावं असं. हे गाव कोणाचं आहे. महाराज हे गाव कोणाचं माहित नाही, पण या गावात आम्ही राहतो एवढं आम्हाला माहिती आहे. मराठी भाषा एवढी सुंदर आहे, फक्त कळणाऱ्यासाठी सुंदर आहे. माझे माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, 56 भाषेचा केलासी. मराठी भाषा एवढी सुंदर आहे, साधा नाहीये. किती प्रकारे बोलली जाते. 56 प्रकारे बोलली जाते ती माझी मराठी भाषा. एकच मराठी भाषा आहे, 12 खड्याचं आहे त्याच्यामुळे 48 सगळे अंक येतात, अक्षर येतात, पण आमची भाषा किती भाषेचा गौरव करते. 56 भाषेचा गौरव करते. 56 पद्धतीने बोलली जाते ती माझी मराठी. मराठी कळण्यासाठी माणसानं सज्ज असावं लागतं. सहज काहीच मिळत नाही. मी काल त्याच्यासाठी विचारलं, तुम्ही मला कोणत्या कोणत्या भाषा येतात. तुम्ही फक्त मराठी, ती मराठीतच सांगायचं की अजून कुठल्या भाषेत सांगायचं. मी मला 6-7 भाषेत आपण सहज संवाद करू शकतो, एवढं आपल्याकडे भगवंतानं दिलेलं आहे. पण आपल्याला कोणती भाषा पाहिजे. मराठी पाहिजे. तरी मला त्या मराठीचा गौरव करावासा वाटत नसेल. सगळ्यात मोठा संत माझ्या मराठीतला एक आहे, तो म्हणजे माऊली ज्ञानेश्वर. जी गीता सगळ्यात पहिल्यांदा मराठीत केली ती भावार्थ दीपिका मंजेला आपण ओळखतो ते ज्ञानेश्वरी. म्हणून मराठी समजण्यासाठी सज्ज असावं लागतं. मराठी सहज नाही समजत. सहज बोलणारी मराठी कळेल असं नाही होत कधीच. परत विचारतं काय म्हणलं. प्रत्येकालाच विचारावं लागतं काय म्हणलं. काय नाही असं असं. परत नाही कळालं. परत काय नाही. ऐकायला कमी आलं. ते मराठीतच होतं फक्त. आय विल डू कॅन नॉट टू फ्लाय म्हणलं ना, तर मी बरा नाही हे सगळ्यालाच कळतं. पण मला कोणी विचारू नका असं सांगितलं हे नाही कळत. आय एम कमिंग फॉर रोहित पिंपळगाव बट आय एम नॉट फिलिंग गुड म्हणलं तर माझे विचार असे सांगितले म्हणलं तर ते सगळ्याला कळत. पण मी रोहित पिंपळगावला आल्यानंतर तुमच्या सगळ्यांचं सज्जनांचं दर्शन झालं, खूप बरं वाटतं म्हणलं तर कळत नाही. कळत ही कळण्यासाठी माझी मराठी भाषा आहे. ही शिवपुराण कथा आपल्याला मराठीत ऐकायची. म्हणून मी काल सांगत असताना सांगितलं होतं, विचार माणसाच्या अधीन असावा, विचाराच्या अधीन माणूस नसावा. आपले विचार कोणाच्या अधीन आहेत. संसाराच्या अधीन आपले विचार झाले. आपण विचाराच्या अधीन नाही, संसाराच्या अधीन विचार झाले. जेवढे संसारातले विचार आहेत तेवढे माणूस यत्र तत्र सर्वत्र घेऊन फिरतोय. तिथे माझ्या मनमत सोपा एक मार्ग करून दिला आहे. ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी आसनी शयनी भोजनी गमनी. आसनी शयनी भोजनी गमनी. आसनी शयनी भोजनी गमनी. आसनी शयनी भोजनी गमनी. आसनी शयनी भोजनी
पार्वतीपते शिव हर 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 नमः पाताळेश्वर भगवान की जय संगमेश्वर भगवान की जय म्हणून आपलं कुठे वेगळं असं काही करण्याची गरज नाहीये. ज्या ठिकाणी असाल, आसनात असाल तर आसनात भगवंताचं नाव घ्या. झोपेत असाल तर झोपेत घ्या. चालत असाल, चालत फिरत असाल तर तिथेही घ्या. मी काल सांगितलं 3 कोटी मंत्र ज्याचे पूर्ण होतील त्याची वाचा शुद्ध होते. आणि 11 कोटी जर मंत्राचा जप पूर्ण झाला, कोणत्या मंत्राचा? नमः नमः नमः. किती झाले आता? 3 झाले. आपल्याला आता किती करायचं आहे? 3 कोटी करायचं. 3 कोटीनं वाचा शुद्ध होते. आपण बोलल ते खरं व्हायला लागतं, हे खरं आहे. पण 3 कोटी झाले पाहिजे. किती दिवसात व्हावे, काय व्हावे असा काही त्याच्यामध्ये नियम नाही सांगितला. पण विद्येश्वर संहितेमध्ये सांगत असतात शिव एक एवढी महत्वपूर्ण देवता आहे. सर्व देवतांमध्ये महत्वाची देवता जर कोणती असेल तो शिव आहे. आणि असंच नाही सांगत, प्रत्येकानं शिवाची आराधना केलेली आहे. आमच्याकडे एक मंत्र येतो, तो मंत्र असा येतो, ब्रह्मस्थापय शिवालय. कशात? एक एक बेलाचं पान अर्पण करताना त्या भगवंताची आठवण मला व्हावी. एक एक बेलाचं पान वाहत असताना, आज आमच्याकडे काही खूप प्रश्न आहेत लोकांच्या मनामध्ये की बेल कसा व्हावा, अजूनही लोकांना कळत नाही. कळतं का? किती कथा झाल्या का? आता मी 4थ्यांदा बसलो या व्यासपीठावर. 4 वर्ष झाले आणि शिवपुराण ऐकू लागलो तरी बेल कसा व्हावा हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात पडलेला आहे ना, अजून मिटलाय. स्वतःच्या हृदयावर हात ठेवायचा. खरं सांगितलं होतं ते पटलं का नाही एवढं सांग. बेल कसा व्हावा ते अजून नाही माहिती. बरं, ते देवाला काय व्हावं हेही आपल्याला अजून नाही कळालं. मी रात्री सांगितलं. कुठे गेले ते पंडे? काल रात्री सांगितलं की ज्या वेळेस सायंकाळ होते, सायंकाळी त्या भगवंताची साज आरती झाल्यानंतर त्याच्यावरती फुलांचा डोंगर नका ठेवायचा. खरंच एवढे दिवस झाले आम्ही कर्म करालो, कारण आम्हाला फळ कसं काय भेटलं नाही अजून. कर्म चुकीचं झालं. विद्येश्वर संहितेच्या माध्यमातून सांगेल, दुसरं नाही सांगणार. मला काही बाकीचे काही देणे घेणे नाहीये. पण सायंकाळ झाल्याबरोबर त्या भगवंताला धुतलं पाहिजे, आंघोळ घातली पाहिजे, जलाद स्नान झालं पाहिजे. पण आमच्याकडे लोक तेवढे हुशार आहेत. बघा, तुम्हाला फळ काय भेटलं नाही त्याचे कारण चालता चालता सांगून जातो. भगवंताकडे जाताना प्रसन्न मुद्रेने गेलं पाहिजे, बरोबर आहे? हे कोणाकोणाला मान्य आहे? आता हात वर करत चला, कारण प्रत्येक वेळी विचारायला मलाही वेळ तेवढा नाहीये. हात वर करा. कोणाकोणाला मान्य आहे की भगवंताकडे जात असताना प्रसन्न मुद्रेने गेलं पाहिजे? आम्ही जातो कसे? काहीतरी ओळखायचं, कोणीतरी उत्तर दिलंय, कोणीतरी उत्तर दिलंय आणि कोणीतरी जिम्मेदारीतून एकदाच बाहेर पडायचंय म्हणून त्या मंदिरात जातो. असे किती जण आहेत? 90% तसेच आहेत. फक्त सांगायचं नसतं या गोष्टी. प्रसन्न मुद्रेने भगवंताकडे गेल्यानंतर भगवानही प्रसन्न असला पाहिजे का तो मरगळलेला पाहिजे? हो, देव मरगळलेला राहतो. त्याचं उदाहरणही तसंच आहे. ज्यावेळेस मी मंदिरात जातो, मंदिरात गेल्यानंतर कमीत कमी 5 सेकंद तरी त्या मंदिरात बसावं, वाटावं. वाटतं का बसावं? आता नाही वाटत, कारण हे सकाळपासून जातात. फुलं तिथंच, पहिले फुलं वाहून जातो, दुसरे येऊन पाणी घालतो.
त्याच्यावरच अक्षदा, परत पाणी, परत अक्षदा, परत पाणी, कुंकू तिथंच, अक्षदा तिथंच, फूल तिथेच, बेलाचे पानं तिथंच, आणि वरून पाणी वाहणारा, पाणी टाकणारा, पाणी टाकतच चाललं. ते तांदूळ असतात ना अक्षता, ते भात होऊन जातो, भात संध्याकाळी मंदिरात जाईपर्यंत. आणि जो संध्याकाळी जातो ना त्याला त्या मंदिरात थांबावं वाटत नाही. आता आमचं त्या मिश्राजीने सांगितलं, हे जवा व्हायला पाहिजे, जवस व्हायली पाहिजे, अजून काय काय, मूग व्हायले पाहिजे, उडद व्हायले पाहिजे, अमुक व्हायला पाहिजे, सगळं करताय. व्हायला पाहिजे म्हणजे देवापुढे टाकून नाही आलं पाहिजे. हे तरी कधीतरी लक्षात घ्या. वाहन म्हणजे काय असतं, त्याला दाखवून ते वापस आणून त्याचा योग्य वापर करणं, त्याची योग्य पद्धतीनं कार्य करणं, याला सिद्धी म्हणतात. उगाच लोक सांगितलं की निघाले, एक लोटा चल सब समस्या का झाले एकाचे नाही. का कर्माला काहीतरी विधी असेल, आणि ते विधी करण्यासाठी प्रसन्न मनानं मंदिरात गेलं पाहिजे. देव असं तिचं वाटलं पाहिजे की आज तर देवापासून उठू नये असं वाटलं पाहिजे. पण मी काल गेलो, काल पहिल्यांदा दर्शन घेतलं भगवंताचं दर्शन घेतल्याबरोबर असं वाटलं की आधी आपण बाहेर जाऊन मंदिरात जाऊ, आपल्या आपल्या स्टेजवर जाऊन बसावं, कारण उशीर झाला होता असं म्हणून नाही, पण तिथं बसूच वाटलं नाही. तांदूळ आहे ते शिजल्याला, तसं ते अर्धवट राहिलेलं कच्चं काहीतरी, फळं फुलं तसेच, नैवेद्याचं ताट बाजूला ठेवलेलं आहे, ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. देव पवित्र आहे, ती जागा पवित्र आहे, फक्त आपण त्याला लहान करत चाललो आणि पुन्हा त्याच्याकडून फळाची अपेक्षा आपल्याला नाही भेटणार. एक नियम आहे, जर प्रातःकालामध्ये केलेल्या पूजेचं, आमच्या सिद्धांत शिकामणी सांगतो, जर एक बार भस्म लावलं आणि आपल्याच हातानं जर मोडलं तर 9 ब्राह्मण मारल्याचं पातक लागतं. जर आपल्या हातानं भस्म मोडलं तर स्वतःला लावलेलं, जर मोडलं भस्म, जर मोडलं, गंध लावलाय, कुंकू लावलं, काही लावा, भगवंताच्या नावानं जे काही श्रद्धेचं स्थान म्हणून तुम्ही ते लावा, आणि आपल्या हातानं जर ते मोडलं तर ते पातक म्हणून सांगितलं. आणि आम्ही मंदिरात जातो, पहिल्यानं पूजा केलेली असते, सुंदर अलंकार केलेले असतात, हार घातले असतात, ते त्याचा कुठलाच विचार नाही करत, त्याच्यावरतीच. त्याला एक नियम आहे, त्या नियमाला जर केलं तर ते देवही विचार करेल की माझा भक्त नियमात राहून कार्य करतो, त्याला फळ देणं गरजेचं आहे. कारण निर्माल्य विसर्जनाला एक मंत्र दिलाय, नमस्काराला मंत्र आहे, अक्षदाला मंत्र आहे, सगळ्या गोष्टीला मंत्र कशासाठी असतो तर देवाला जागृत करण्यासाठी. कारण मुखे मंत्र हृदय ध्यान शिखार द्राक्ष भस्माने हे तर जन्म लक्ष माझा 15 अध्याय सांगतो. माझ्या 15 अध्यायामध्ये परमरहस्याचा त्याचा उल्लेख आहे, मंत्राची ताकद काय, याच्या मुखामध्ये मंत्र आहे, त्याला भगवंताला आवाहन करण्याची शक्ती त्याच्याकडे आहे, त्याला देवाला संकल्पित करण्याचा इच्छा त्याच्याकडे आहे, तो भगवंताला संकल्पित करू शकतो. फक्त मुखात मंत्र पाहिजे, आणि ते मंत्र आपल्याकडे प्रत्येकाकडे नसतील तर कर्मानं करणार. प्रत्येक गोष्टीला एक विधान असतं, त्या विधानाप्रमाणे आपण कार्य केलं पाहिजे. मंदिरात गेल्यानंतर आपल्यालाही प्रसन्न वाटावं, देवही आपल्याकडे पाहून प्रसन्न व्हावा, माझा भक्त आत्ता आला. आपल्याकडे लक्ष्मी नांदत नाही, माणसाला काही करा, फाटके कपडे घाला पण स्वच्छ घाला, डागे मळके कपडे नाही घालायचे, मळालेले कपडे नाही घालायचे, अस्वच्छ कपडे कधीच नाही घालायचे. फाटके असू द्या, 10 ठिकाणी फाटके लागतं, पण धुतलेलं स्वच्छ असावं, त्याला बाबा प्रसन्न माझं दिवसभर मला प्रसन्न राहतं. हे माणसाच्या जीवनातल्या प्राप्तीची स्थान आहे. आणि ती शिवपुराणाला शिकवते कशापासून, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय काय केलं पाहिजे, कशाने शिवाची प्राप्ती होते हे सांगण्याचं काम महादेश्वर संहितेमध्ये केलं. कारण किती रूपातल्या शिवाची पूजा करायची आहे तर आकार, निर्गुण, निराकार, आम्ही लिंग स्वरूपातल्या शिवाची पूजा करतो. कोणी ध्यान स्वरूपातल्या,
शिवाची पूजा करतो. आज तुम्हाला माहित नसेल, अनेक लोकांचे धर्म वेगवेगळे झाले पण साधना तीच आहे. पंथ वेगवेगळे झाले पण साधना तीच आहे. जर माझ्या माऊलीला विचारलं, ज्ञानेश्वर माऊलीला तुम्ही कुणाची साधना करताय, तर ते सांगतात सिद्धेश्वर. दैवताचे नाव दैवताचे नाव सिद्धेश्वर. दैवताचे नाव सिद्धेश्वर. दैवताचे नाव सिद्धेश्वर. दैवताचे नाव सिद्धेश्वर. सिद्धेश्वराचं नाव सांगतात. जगद्गुरु तुकाराम महाराज नाव कोणाचं सांगतात? आम्ही दीन रंग मी अनाथ, तुम्ही विश्वनाथ. कोण आहे? विश्वनाथ. निवृत्तीनाथ कोणाचं नाव सांगतात? त्र्यंबक. सोपान संत सोपान काका कोणाचं नाव सांगता? तुम्ही जाल सासवडला कधी गेला तर तिथं पहा सिद्धेश्वराच्या मंदिरात प्रत्येक संतांनी आश्रय कोणाचा घेतलाय तर माझ्या शिव परमात्म्याचा. नाथ बाबा मंदिरात जर कधी गेला त्या तिथेही महादेव मंदिर आहे. पैठणला जातो आम्ही पण मुंगीला कधी गेला प्रत्येकाला जाणीव करून देणारं दैवत कुठे असेल तर ते शिव मंदिर आहे. आणि त्या शिवपुराणात एक विद्येश्वर संहिता आहे. एवढी महत्वपूर्ण संहिता त्यांनी सांगितलं ते की भाग आहे. आणि त्या विद्येश्वर संहितेमध्ये काय सांगितलंय मी कालही सांगितलं. मी शिवपुराण नाही सांगणार. मी शिवपुराण सांगण्यासाठी इथं आलो. नाव काय द्यायचं म्हणून ते मी माझ्या बापाचं नाव वापरलं. शिव आमचा परमपिता परमेश्वर आहे. पिता आहे तो. त्याच्या आम्ही लेकर आहोत. सर्व पुराण त्यामध्ये लिंग पुराण, स्कंद पुराण, पद्म पुराण, विष्णू पुराण, चालत चालत गरुड पुराण, ब्रह्मवैवस्वत पुराण. आणि त्यातला एक भाग आज आहे ज्या शिवपुराणामध्ये विद्येश्वर संहिता सांगितली जाते. त्यामध्ये काय सांगितलं? सृष्टीची उत्पत्ती सांगितली. सगळ्यात पहिले सृष्टी जे माझ्या दृष्टी समोर दिसते ती सृष्टी आहे. आणि त्या सृष्टीची निर्मिती, स्थिती, लय
हे तिन्ही गोष्टी संहार, तिरोभाव, अनुग्रह हे विद्येश्वर संहितेतले विशेष भाग आहे आणि ते भाग पुढे जाऊन आपण पाहणार आहोत. ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचे रुद्राक्षाचं महत्व. आज आमच्याकडे रुद्राक्ष आणायला लोक कुठे जातात तुम्हाला माहिती आहे का? रुद्राक्ष आणायला कुठे जातात लोक? बरं झालं सांगितलं लवकर, धन्यवाद. नमः पार्वती पदे हर 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 महादेव. पाटील आपल्या गावचे लोक हुशार आहेत, फक्त थोडंसं सांगावं, प्रेमानं सांगावं लागतं. हे मला आता कळावं. भाषेमध्ये थोडासा फरक असू शकतो, बोलण्यामध्ये थोडीशी, शब्दामध्ये थोडासा गोडवा कमी असू शकतो, पण तुम्ही ऐकत आहे मला आज कळालं. पाण्यात पडल्या पोहता येत नसतं, थोडेसे हातपाय हलवावं लागतं. आणि तुम्हाला लागतं काय हेही कळतं आता. कारण माणसानं जीवनामध्ये सगळं काही मिळाल्यानंतर सुखी आहे हे दाखवणं सोपं आहे का अवघड आहे? सगळ्यात कठीण जर गोष्ट काय असेल ना, सगळं मिळालंय त्या व्यक्तीनं सुखी दाखवणं सगळ्यात कठीण गोष्ट आहे. आणि एखाद्याकडे 18 विश्व दारिद्र्य आहे, त्यानं सुखी दाखवणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे. ज्याच्याकडे 18 विश्व दारिद्र्य आहे त्यानं सुखी दाखवायला त्याला काही लागत नाही, पण ज्याच्याकडे सर्व ऐश्वर आहे त्याला सुख दाखवायचं म्हणणं कठीण जातं. आणि ज्याच्याकडे 18 विश्व दारिद्र्य आहे त्याला दुःख दाखवणं जेवढं कठीण जातं ना, तेवढं त्या गर्व श्रीमंत असणारा, ऐश्वर्य संपन्न असणाऱ्या दुःख दाखवायला अवघड नाही जात. सोप्या जीवनातल्या गोष्टी खूप सोप्या आहेत. एवढ्या सुंदर आणि सोप्या पद्धतीने आम्हाला विद्येश्वर संहितेमध्ये रुद्राक्ष सांगितलाय. स्थिती सांगत असताना या स्थितीतलं लक्षण आहे की ऐश्वर्य संपन्न व्यक्तीनं दुःख कसं दाखवावं किंवा सुख कसं दाखवावं हे त्याला कळत नाही. त्या पद्धतीनं 18 विश्व दारिद्र्य असणाऱ्याला दुःख दाखवता येत नाही, कारण त्याच्याकडून कोण सिरियस बघत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ज्याच्याकडे 18 विश्व दारिद्र्य आहे त्याच्या दुःखाकडे कोणी सिरियस पाहत नाही. तो स्वतःही पाहत नाही, इतरांकडून तर अपेक्षाच नाहीये, पण तो स्वतःही कधी त्या दुःखाकडे सिरियस पाहत नाही, जाणीवेनं पाहत नाही. म्हणून ऐश्वर्य संपन्न व्यक्तीला सुख दाखवणं जेवढं कठीण आहे ना, तेवढं 18 विश्व दारिद्र्य असणाऱ्याला दुःख दाखवणं कठीण आहे. आणि दोघांचा मधला मार्ग काय आहे तर तो म्हणजे स्थिती आणि लय आहे. आणि ते माझ्या स्वपरमात्म्याला, माझ्या जगदंबेला सांगत असताना स्थिती कुठली आहे तर स्थिती माझ्या मनाची आहे, आणि लय काय आहे तर माझ्या दुःखाचा क्षय हेच माझं लय आहे. लय म्हणजे संपना. माझ्या भक्ताचं दुःख संपवणं हे माझं प्राण आहे, लय. आणि स्थिती काय आहे तर माझ्या भक्तांचा उद्धार ही माझी स्थिती आहे. आणि सृष्टीची निर्मिती होत असतानाच या दोन गोष्टीचा उद्धार करून पुढे पाठवलेला आहे. त्याच्यामध्ये आम्हाला वाटतं तेवढं सोपं आहे नाही, आणि जेवढं सोपं आहे त्याच्यापेक्षा कठीण आहे दुसरं काही नाही. फक्त आम्ही सकाळी उठल्याबरोबर एक वेळ पर शिवपुराण ऐकत असताना कानात जर शिवपुराणाचे नुसते शब्द जरी पडले तरी माणसाचा उद्धार होतो. एकमेव ग्रंथ असा आहे की ऐकण्यानं, पारायणानं, पठणानं, चिंतनानं उद्धार नाही होतं, फक्त श्रवणानं उद्धार होतो. धन्य जे ऐकती ऐकती महादेवाची कथा. महादेवाची कथा.
आपण एवढे पुण्यवान धन्य आहोत का सगळ्यात पहिल्यांदा शिवलिंग सांगितलं. तुम्हाला काल म्हणल्या पद्धतीनं गोल शिवलिंग जेवढे असतात, जसं की आमचा आज पातालेश्वर आहे, ते प्रतीक एका विशिष्ट रूपातलं आहे. काही गावात गेल्यानंतर, काही ठिकाणी गेल्यानंतर चौकोनी पाहायला मिळतं आणि त्याच्यावरती लिंग पाहायला मिळतं. पण साळुंका कशाला म्हणतात? 3 वर्षापासून आपण हेच ऐकून राहिलो. साळुंका कशाला म्हणतात? ते वरल्याला म्हणतात का त्याच्या बाजूला असतं त्याला म्हणतात? कशाला म्हणतात? हा गंभीर प्रश्न आहे. म्हणतात साळुंका होती तिथं, पाहिली, लिंग होता, लिंग पाहून आलो, हे सांगितलं जातं. पण कशाला म्हणतात हे माहिती आहे का? माझ्या वेदामध्ये ज्या शिवपुराणाचं आपण पाहतो, जे लिंगपुराण आपण पाहत होतो, तर लिंग पुराणामध्ये साळुंका हा त्या लिंगालाच वापरलेला संबोधित शब्द आहे. ती वर जो असतो ना त्याला साळुंका म्हणतात, खाल्ल्याला म्हणतात जलादी पाठ म्हणतात, ज्याला की पोट म्हणून ओळखलं जातं, महादेवाचं पोट. हे वेदातलं आहे. पण आपलं काय झालं, कोणीतरी ते खाल्ल्याला साळुंका वरल्याला लिंग म्हणलं, ते प्रचलित झालं आणि आपल्याला तेच लक्षात आहे. असं नाहीये. साळुंका या शब्दाचा अर्थ उच्चारण खूप सुंदर आहे. ज्याला निश्चल जलस्थित पाहिलं जातं, जलाच्या परप्रवाहामध्ये स्थिर पाहिलं जातं, ते साळुंका. ते पाहण्याची दृष्टी आहे ती. पण आम्हाला ते समज झाला आणि कायम स्वरूपी तसंच राहून गेलं. कोणी सांगायचं म्हणलं तर खरं बोललं तर राग येतो, खरं बोललं की राग येतो. मग खरं बोलायचं नाही की आपण ठरवायला पाहिजे कधी कधी. आणि ठरवत असताना आपल्यालाही कळत नाही की आपण किती पत खरं बोलून गेलो. उद्या एखाद्याने प्रश्न विचारावा, महाराज तुम्ही कसं काय सांगितले, आधार काय? कारण काय होतं, सध्याच्या काळाला चांगलं म्हणणाऱ्यापेक्षा वाईट म्हणणाऱ्याची संख्या एवढी वाढलेली आहे. चांगलं कधीच ऐकायचं कानावर पडत नाही. पण प्रत्येक जणाच्या मनामध्ये एक भाव निर्माण झालेला असतो की शोधू तर काय शोधू, शोधू तर काय शोधू. आता इंदुरीकर महाराज कीर्तन करतात तर काय, अरे शब्द बोलताना एवढे 3-3 तास तुमच्या समोर बोलायचा, एखादा शब्द खाली थोडासा उच्चारण खाली वरी झाला तर भाव बदलतो. मी सांगितलं मराठी भाषा तर तेवढाच एक शब्द धरून बसायचा आणि तो माणूसच खरा नाही. जीवनात 100 कामं चांगली करा, 99 कामं चांगली करायची, फक्त एकच काम वाईट करून दाखवा. तुम्ही जीवनभर मंदिरात जा, दररोज प्रत्येक मंदिरातल्या लोक टिकून या, मरण्याच्या दिवशी फक्त मंदिरात जाऊ नका. लोक काय म्हणतात माहितीये का, जीवनभर मंदिरात गेलं, आज मंदिरात गेलं नाही म्हणून मी. ते बी ह्या लोकांच्या हातात आहे बोलणाऱ्याचं. बरं, जीवनभर चांगलं म्हणा, सगळ्याला चांगलं म्हणा. आणि किती उलटा न्याय पाहिलं का आपल्याकडे. न्याय एवढा विचित्र आहे, जीवनभर शिव्या दिल्या जातात आपल्याला. पटत नाही, बोलत नाही, एकमेकाचे तोंड पाहत नाही. आणि ती मेन समोर कोणीच बोलत नाही, मागे मग चांगला होता. अरे ह्याच तोंडाला अगोदर चांगलं म्हणलं असतं तर भगवंतापर्यंत तुझीही नोंद राहिली असती, असती की नाही. त्याचा विचार आमच्या मनामध्ये नाही. फक्त एखादी गोष्ट मी म्हणतो ते खरी आहे हे सिद्ध करण्यामध्ये जेवढा एनर्जी व्यस्त घालतो ना, वाया घालतो ना, तेवढं तुमचं खरं आहे म्हणून घरला येण्यामध्ये जे हुशारपणा, शांतपणा आहे, ती एनर्जी मी खरं आहे म्हणण्यात नाहीये.
भक्त बनायचं असेल तर कधी कधी भक्तासारखं आपणही वागलं पाहिजे. भक्ताचं लक्षण माहिती आहे का? भक्ताचं लक्षण एवढं सोपं आहे. भक्त म्हणून सोपं आहे का शिष्य म्हणून सोपं आहे? आमच्याकडे अनेक संप्रदाय आहेत. आपल्या इथं महानुभाव संप्रदायाचं आहे, दत्त संप्रदाय आपल्या इथे आहे. म्हणजे आपण पाहताय म्हणून प्रत्येकाच्या साधनेतला वेगळा फरक आहे, पण मुक्तीचं द्वार एकच दाखवलं. मार्ग वेगवेगळे आहेत, रस्ते असतील, भले वेगळे असतील रस्ते, पण जायचं एकच ठिकाणी. त्या पदाच्या प्राप्तीसाठी आपण सगळं जर खटाटोप करतोय. पण भक्त कोणाला म्हणतात? आमच्याकडे भक्ती पैसे देऊन विकत घेता येते. पैसे देऊन विकत घेता येते ना. सगळ्यांनाच विचारतो, इकडे बघितलं म्हणून या दोघा तिघाला नाही विचारत. पैसे देऊन भक्ती विकत घेता येते ना? तुम्ही म्हणता नाही येते. कसं सांगतो? उद्या फक्त इथून रांग लावायची, नियमात दर्शन मिळेल. पाताळेश्वराला प्रत्येक जण जा, पण नियमात जा. माझ्यासारखं गडबडीत येतो, पलीकडल्या दारानं आतमध्ये जातो, दर्शन घेतो, बाहेर निघून जातो. कशामुळं? विकत घेतलेली भक्ती आहे. भक्ती विकत घेता येते. म्हणून भक्त होणं सोपं आहे का शिष्य होणं सोपं आहे? महाराज शिष्य होणं सोपं आहे. एक कानातला अनुग्रह दिला, एक मंत्र कानात त्यांच्याकडून अनुग्रहित करून घेतला, त्यांच्या पावलावर पावलं टाकत 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 चालायला लागलो, त्यांचं ऐकून काही गोष्टी मिळवायला लागलो की समजा की शिष्य परिपूर्ण झालाय. पण भक्त होणं कठीण आहे. भक्ती मिळवणं कठीण आहे. कारण भक्ताला पहिल्यांदा ऐकावं लागतं. 9 प्रकारच्या परीक्षेला पास होतं. शिष्य व्हायला 2-3 परीक्षा आहेत, पास होऊन जातं. नॉर्मल परीक्षा आहे, इझी एक्झाम. आमच्याकडे तर एवढं सोपं आहे. शैवांमध्ये 8वं वर्ष संपन्न झालं, डोक्यावरचे कापले, चाटी करायचं त्या गुरु महाराजांच्या दीक्षेचा कुठे ना कुठे कार्यक्रम. त्या गुरु महाराजांना नाही त्याची गरज असते, ते गुरु महाराज तिथं दीक्षा द्यायलाच बसलेले असतात, शिष्य करायलाच बसलेले असतात. बसवायचं समोर, बसवलं की ते आमचा कैलास महाराजांसारखे 2-4 स्वामी येतात, आंघोळ बिंगोळ घालतात, पाणी बिणी वापतात, अभिषेक वगैरे करतात, हातात लिंग दिला, भस्म लावला, झाला शिष्य. सगळ्यात सोपा मार्ग. असे हजारो शिष्य झाले, पण त्या शिष्याला गुरु नाही होत. त्या शिष्याला गुरु नाही होत. अशा शिष्याला, अशा भक्ताला गुरु ओळखतो जो की सर्वार्थ त्या गुरुचा चेला असतो. भक्ती करणं सोपं आहे. भक्तांच्या 9 परीक्षा आहेत. पहिली परीक्षा आहे ऐकणं, ऐकायला पाहिजे. भक्त होण्यासाठी ऐकावं लागतं. काय ऐकायचं? तर त्याचं गुणगान, त्याचं चिंतन, त्यांचं मनन, त्यांचं अळीवते नावाचं जय घोष करणार, हे तर ऐकावं लागतं. कोणी चांगलं म्हणेल, कोणी वाईट म्हणेल. आपल्या चाहत्याला जर कोण वाईट म्हणलं तर आपण काय करतो? रिॲक्शन देतो लगेच. माझ्या नेत्याला तो असं कसं काय बोला, मी त्यांचा चाहत आहे, मी त्यांचा फॅन आहे, त्यांच्या समोर, माझ्या समोर त्यांना कसा बोलला? हे मनामध्ये प्रश्न होतो नाहीये. ज्यावेळेस ह्याच गोष्टीला का म्हणला, ह्या गोष्टीला उत्तर संयमाने जर दिला तर त्याला भक्त म्हणून ओळखायला, भक्ताची परीक्षा पास व्हायला लागली. पण कोणालाही काही बोलू द्या. म्हणून ठिकाणी आमचे हिंदी कवी सांगतात, हिंदी कवी सुंदर सांगतात, त्या लेकराला रडायला येत असेल तर रडू द्या मोकळं, पण त्याला डिस्टर्ब करू नका. तुम्ही त्याला घेऊन थोडंसं बाहेर जाऊन मोकळं फिरून या. नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेव. ओम नमः शिवाय. त्याला पावलं खेळता ओम नमः शिवाय, 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 ओम
ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय शिवाय ओम शिवाय शिव 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 शिवाय शिव शिव शिवाय मला मला जागेवर मला माऊली शिव 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 शिवाय शिव 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 शिवाय हर 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 ओम 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 शिवाय शिव 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 शिवाय नमो शिव 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 शिवाय नमो शिव 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 शिवाय नमो शिव 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 शिवाय नमो हर 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 ओम शिवाय हर 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 ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय शंकराला माझा या महादेवाला माझा माझा आवडते बेलाच पान मानो आवडते बेलाच पान मानो आवडते बेलाच पान शंकराला माझा महादेवा माझा शंकराला माझा महादेवा माझा आवडते
भोले से मेरे बाबा मेरे भोले से भोले बाबा देवा हो Thank you.